20 मिनिटांमध्ये 4 षटकं संपवायचे आहेत, अन्यथा पेनल्टीमध्ये तुम्ही पात्रता ठरणार आहोत. तर लक्षात ठेवा दोन्ही टीम. तर दोन्ही संघाचे 12 मॅन लवकर इथं या. चेंडू जो पहिला चेंडू डिलिव्हर होण्याच्या अगोदर दोन्ही संघाचे 12 मॅन आणि सर्वप्रथम प्रॉपर ज्यांना नावं माहिती आहे ना ते 12 मॅन पाठवा. चला वर्सोवाचे माफ करा आम्ही पाहिलं नाही तुम्हाला. तर वर्सोवाचे 12 मॅन इथं आलेले आहेत. तर लक्षात ठेवा 15 मिनिटांमध्ये 3 षटकं हाताळली गेली पाहिजेत आणि 4 षटकं 20 मिनिटांमध्ये. तर तर सलामी जोडी आतिशका पाटील किंजल ट्रॉफी. मनाली नाव आहे टीमचं. अरे इथं मनाली 11 बोलते मी. तर मनाली 11 मालवणी कोलीवाडा इथं मात्र सज्ज झालाय. दोन्ही संघांनी मात्र एक एक सामना जिंकलाय आणि आपण एका ठिकाणी अगर जर विचार केला ना तर रोनक तांडेल 11 माहुल कोलीवाडा तो वाढ बघतोय की कुठला संघ मात्र आमच्याशी 2 हात करणार आहे सेमीफायनलच्या मॅचमध्ये. कारण कालच्या दिवशी आपण जर विचार केला तर यस पंचांचा सिग्नल आला 3 षटकं 15 मिनिटाच्या आतमध्ये हाताळायचे आहेत. टायमर इथं ऑन आहे. लक्षात ठेवा दोन्ही संघांना ही कळकळाची नम्र विनंती आहे. तर 3 षटकं 15 मिनिटांच्या आतमध्ये हाताळायचे आहेत. अज्जू गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. मागील मॅच मध्ये कमालीची गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटले पण तिथं मात्र संघ वेगळा होता. हा संघ वेगळा आहे. समाधान एक उत्कृष्ट दर्जाचा फलंदाज. खोलवर पद्धतीचा चेंडू पहिल्या चेंडू मध्ये शेंडाना दांडा. इथं मात्र आपण पाहतोय अज्जूचा बुंदा काय मात्र पहिला चेंडू पेश केलाय. अक्षरशः चॉप केलाय खोदून काढलाय. अलंद कार्पेटचा हा फटका आपल्याला पाहायला भेटला. श्री गणेशा झालाय. इथं मात्र वर्सोवा कोलीवाडा या संघाचा आतिशका पाटील एक जबरदस्त ऑलराऊंडर खेळाडू. किंजल ट्रॉफी मध्ये चेंडू त्याला दिसत नव्हता. आम्हालाही दिसत नव्हता पण मॅच विनिंग करून देणारा हा फलंदाज. खरं तर उजव्या एसटीच्या बाहेर बराचसा मात्र लांबचा चेंडू होता पण पंच सांगतात की हा डॉट बॉल आहे. अज्जू खरं तर मालवणी कोलीवाड्याचा हा प्रमुख अस्त्र मात्र पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला भेटतोय. कमालीची गोलंदाजी आतिशका पाटीलला शांत ठेवलं. पहिला चेंडू आपण जर विचार केला तर डॉट पद्धतीचा आपल्याला पाहायला भेटलाय. अजून एक काय फटका सजवलाय. बाबा 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 कवरा मोठा छक्का. थँक्यू सो मच. आकाशामध्ये चेंडूला धाडले. खरं तर चेंडूची वाट पाहिली तदनंतर चेंडूची वाट लावली असं आपण म्हणूया. आतिशका पाटील ऑन अ फायर. हो पुन्हा एकदा खोलवर पद्धतीचा चेंडू. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र आपण जर विचार केला तर गोलंदाजाचं प्रमुख अस्त्र त्यांनी पुन्हा एकदा बाहेर काढलंय. कमालीची गोलंदाजी. षटकार आल्यानंतर सिंगल धाव मात्र घेतली जाते. आतिशका पाटीलच्या माध्यमातून धावसंख्या झालेली आहे 8 धावा. आपण चेंडूचा विचार केला तर 4 चेंडूचा खेळ अद्याप समाप्त झालाय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे षटक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटतोय जिथं मात्र आयोजकांनी कळवलंय की 15 मिनिटांमध्ये 3 षटकाचा खेळ झालाच पाहिजे. टायमर ऑन आहे. या टायमाला प्रॉपर कनेक्शन परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. स्विच साऊंड मात्र बॅटमधून ऐकायला आलाय. समाधान म्हटलं जातं ना
बाहुबली चित्रपटामध्ये कटप्पा आणि क्रिकेटच्या मैदानामध्ये चेंडूचा टप्पा हा गरजेचा आहे. कारण अर्जुनी मात्र चुकी केली, यष्ट्या उद्ध्वस्त करायचा होता, पण समाधान तिथं सज्ज आहेत. त्यांनी सांगितलंय की रुको जरा सबर करो, माझ्या रडारमध्ये चेंडू आहे. आणि आडव्या बॅटनी मात्र काय फटका ठोकलाय, तोच म्हणजे समाधान. धावसंख्या पोहोचते 30 म्हणजे 14च्या घरात. कम्मालीची बॅटिंग, कम्मालीची गोलंदाजी पाहायला भेटते. अजून एक शॉट ऑफ द टुर्नामेंट, घुटला जमिनीला टेकलाय. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह आपल्याला काय फटका सजवलाय, नाव आहे समाधान. जेव्हा हा माऊल गावामध्ये येतो ना, तेव्हा मात्र समाधानची बॅटिंग आम्ही सुद्धा एन्जॉय करतोय. कारण जेव्हाही तो माऊल गावामध्ये या मनोरंजन मैदानामध्ये दाखल झालाय ना, तर समाधानने समाधानकारक मात्र फलंदाजी केलेली आहे. धावसंख्या मात्र झालेली आहे 30 म्हणजे 18. दबा स्पीडअप करा, टायमर ऑन आहे. मनाली 11, मालवणी कोलीवाडा. लक्षात ठेवा, जेवढा तुम्ही टाइम व्यर्थ कराल ना, त्याचं भुगतान मात्र तुम्हाला करावं लागणार आहे. चेंडू मात्र मैदानाच्या बाहेर हरवला आहे, कारण फटकाच मात्र तेवढा धाटणीचा होता. चांगल्या धाटणीचा फटका आपल्याला पाहायला भेटलाय. घुटना जमिनीवरती आपल्या समाधानचा टेकला होता आणि एक खूपसूरत फटका त्यांनी सजवला होता. चेंडू चाललाय खरं तर वाईडिश लॉंगऑफच्या डोक्यावरनं. काय फटका होता तो. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती नवीन गोलंदाज वारिस. वारिस मात्र बघायचा युवा गोलंदाज. खरं तर अनुभव नाही आहे, पण हिम्मत आहे या गोलंदाजाकडे. हिम्मतची किंमत करेल का. गोलंदाजी ट्रॅकवरती वारिस पुन्हा एकदा सज्ज आहे. त्यांच्या समोर आतिशका पाटील, तो तुझा मात्र सज्ज आहे. वर्सोवा कोलीवाडाचा कॅप्टन. स्विच हिट, क्या बात आहे. उलटा फुलटा स्ट्रोक वारिसच्या पहिल्या चेंडूमध्ये आपल्याला स्विच हिट पाहायला भेटलाय. तोच म्हणजे आतिशका पाटीलच्या बॅटमधनं दर्जेदार चौकार. थँक्यू सो मच. लो फुलटॉस चेंडू होता, चेंडूची वाट पाहिली, पुन्हा एकदा त्यानंतर चेंडूची वाट लावली असं आपण म्हणूया. वारिसवरती हल्ला बोल. अजून एक लो फुलटॉस चेंडू. काय ताकदीचा फटका पाहायला भेटलाय. लॉंग ऑनच्या दिशेने हा क्रॅकिंग चौकार. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. समाधान, आतिशका पाटील ह्या जोडीने मात्र कम्मालीची बॅटिंग मात्र केलेली आहे. या मॅचचं महत्व त्यांना माहिती आहे. वारिसवरती पुन्हा एकदा हल्ला चढवलाय. अजून एक लो फुलटॉस चेंडू गॅप मध्ये आहे आणि दर्जेदार क्षेत्ररक्षण. आपण विचार केला तर लॉंग लेगच्या दिशेने चेंडूला अडवलंय आणि तेवढा सुंदर मात्र थ्रो सुद्धा केलाय. 2 चौकारानंतर कुठेतरी मात्र आपण जर विचार केला तर वारिस एक सुटकेचा श्वास मात्र त्यांनी सोडला असेल. धावसंख्या पोहोचते 30 म्हणजे 27च्या घरात. दर्जेदार सुरुवात मात्र करून दिलेली आहे या दोन्ही सलामीवीरांनी. सन्मानजनक बॅटिंग मात्र करताना दिसत आहेत आपल्या गावासाठी आणि आपल्या संघासाठी. स्लो वन पद्धतीचा चेंडू. काय चेंडू पेस केलाय. चेंडू टप्पा पडल्यानंतर गर्रकन गिरकी घेतली आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावलाय आणि आलाय इम्पॉर्टेंट डॉट बॉल. वारिस मात्र कुठेतरी व्हेरिएशन आपल्याला पाहायला भेटलंय. समाधान सारख्या फलंदाजाला थांबून ठेवलंय. यास सुद्धा मात्र चेंडूमध्ये आपल्याला स्लो वन चेंडू पाहायला भेटला. चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा स्विंग मात्र आपल्याला पाहायला भेटली आहे. तोच म्हणजे वारिस. मी अगोदर सांगितलंय याच्याकडे अनुभव नाही आहे, याच्याकडे हिम्मत आहे आणि त्या हिम्मतची किंमत करताना मात्र दिसतोय. नाव आहे वारिस. 2 चेंडू बॅक टू बॅक निर्धाव. या टायमाला प्रॉपर हुक, जिथं मात्र धावा केल्या 6 बुक. नाव आहे समाधान.
तू रख वो हौसला वो मंजर भी आएगा, प्यासे के पास चलकर समंदर भी आएगा, थक कर ना बैठ ए मंजिल के मुसाफिर, मंजिल भी मिलेंगी और मिलने का मजा भी आएगा. खरं तर 2 चेंडू निर्धाव गेल्यानंतर समाधाननी काय फटका सजवलाय. कुठंतरी धावांची गरज आहे, धावांची भूक आहे, ती भूक मात्र मिटवत असताना नाव आहे समाधान. गोलंदाजी ट्रॅकवरती पुन्हा एकदा बदल आपल्याला पाहायला भेटतोय. शुभम गोलंदाजी ट्रॅकवर षटक क्रमांक 3 मात्र घेऊन दाखल झालेले आहेत. शुभमची खरं तर परीक्षा आहे. हो, पुन्हा एकदा लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू आपल्याला पाहायला भेटला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. पुन्हा एकदा क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह आपल्याला पाहायला भेटलाय आतिशका पाटीलच्या बॅटमधनं आणि धावसंख्या झालेली आहे 35 धावा. शुभम मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती आल्यानंतर पहिलाच चेंडू फुलटॉस पद्धतीचा टाकला गेलाय. खरं तर परफेक्ट कनेक्शन झालेलं नाही आहे चेंडू फळीचा. तर चांगली धावसंख्या मात्र इथं मात्र केलेली आहे, तेच म्हणजे वर्सोवा कोलीवाडा या संघाने. सातत्याने प्रत्येक स्पर्धेमध्ये हा वर्सोवा कोलीवाडा दाखल होतो. पुन्हा एकदा काय फटका सजवलाय, पुन्हा एकदा क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह आहे, चेंडू थांबणार नाहीये, वाईडिश लॉंग ऑफच्या डोक्यावरनं. आज थांबणार नाहीये, समाधान आज थांबणार नाहीये. आतिशका पाटील 8 चेंडू 22 धावा, समाधान 6 चेंडू 17 धावा. अव्वल दर्जाची फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटते. अजून एक हवाई हल्ला. वर्सोवाकर अगर बॅटिंग आवडली असेल तर ताल्या वाजायला हरकत नाहीये. कमालीची बॅटिंग, लाजवाब बॅटिंग आतिशका पाटील 2026 मध्ये गाजवलंय. अजून एक खरं तर काय फटका सजवलाय. लोअर पद्धतीचा फुलटॉस चेंडू पुन्हा एकदा लॉंग लेगच्या दिशेने आतिशका पाटीलच्या बॅटमधनं अजून एक दर्जेदार चौक. धावसंख्या पोचलेल्या 49च्या घरामध्ये अक्षरशः शुभमचा मात्र इथं समाचार घेतला जातोय. दोन्ही बॅटर ऐकत नाहीये. आतिशका पाटील खरं तर दर्जेदार बॅटिंग मात्र आपल्याला त्यांची बॅटिंग पाहायला भेटते. पदाललित दाखवलाय, पुन्हा एकदा चेंडू चाललाय, हवा के संग संग घटा के साथ साथ गेंद गई आउट ऑफ द पार्क. ज्या 55 धावा स्कोर कार्ड वरती लगावल्या जात आहेत. आतिशका पाटील 11 चेंडू 38 धावा. सकाळच्या सत्रामध्ये मंगेश सचिन काटकरनी मात्र अर्धशतक झळकावलंय. आता हे दुसरं अर्धशतक होईल का? इथं या टायमाला खरं तर आडव्या बॅटनी फटका खेळायचा होता, पण शुभम सांगतोय रुको जरा, बस झालं. आता एक निदाव चेंडू मला टाकून द्या. 3 षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि वर्सोवा कोलीवाड्याने मात्र धावसंख्या बनवल्यात बिनगडी बाद 55 धावा.
जस्ट स्लॉग ओव्हर मात्र घेऊन येत आहेत आणि नक्कीच आपण जर विचार केला तर मनाली 11 मालवणी कोलीवाड्याचा हा प्रमुख गोलंदाज असणार आहे. तर तेजसवरती मात्र धुरा सोपवली गेलेली आहे शेवटच्या षटकाची, पण त्यांच्यासमोर पुन्हा एकदा परीक्षा असणार आहे. कडवं आव्हान, गोलंदाजाचा कर्दनकाळ. आतिशका पाटील आणि समाधान काय फलंदाजी मात्र करतायत. स्लो वन पद्धतीचा चेंडू, त्याच्यावरती हल्ला बॉल समाधानच्या बॅटमधनं. अजून एक समाधानकारक षटकार. वादली केली, वादळ आले, या वादळाला शांत कोण करणार आहे. मीच तर सांगीन हे स्वतःलाच मात्र शांत करणार आहेत. समाधान काय मात्र फलंदाजी करतायत. अजून एक अचूक टप्प्याचा चेंडू उजव्या एष्टीच्या बराचसा बाहेर मात्र चेंडू हाताळणी झालेली आहे. पंच मात्र आमच्याजवळ वळतायत, इशारा केला. वाईट बॉल, धावसंख्या झालेली आहे 162 धाबा. कम्मालीची बॅटिंग आज. वर्सोवा कोलीवाडा शपथ घेऊन आलाय का काय की आपल्याला हा जय माता दी चषक 2026चा टायटल आम्हाला जिंकायचंच आहे. कारण कम्मालीची बॅटिंग. पुन्हा एकदा आ बैल मुझे मार, चेंडू गेला सीमा 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 रेषा पार. पार्टनरशिप बिल्डअप झालेली आहे. दोन्ही बॅटरनी मात्र इथं षटकाराचा पाऊस पाडलाय. समाधान 8 चेंडू 29 धावा. आतिशका पाटील 12 चेंडू 38 धावा. वेल प्लेड आमच्या भावा. पुन्हा एकदा स्लो वन पद्धतीचा चेंडू. जालं विणलं गेलं होतं का काय, आणि या जाल्यामध्ये समाधान मोठा मासा अडकलाय. डीजे मास्टर होऊन जाऊन दे सुंदर संगीत. अगर समाधानची बॅटिंग आवडली असेल तर ताल्या वाजवायला हरकत नाही आहे. 9 चेंडू 29 धावांची बहारदार पारी ज्यांनी पेश केली आहे तोच आता मैदानाच्या बाहेर चाललाय. त्यांची जागा भरण्यासाठी नवीन बॅटर अदनेश चायवाला. क्या बात है, अदनेश चायवाला यस बॅटिंग ट्रॅक वरती दाखल झालाय. जास्त चेंडू नाही आहे त्यांच्याजवळ. आपण जर विचार केला तर 3च चेंडूचा खेळ बाकी आहे. तर 68 धावा मात्र झालेल्या आहेत. कमालीची बॅटिंग वर्सोवा कोलीवाडा. आतिशका पाटील नॉनस्ट्राईकच्या दिशेने उभे आहेत. कुठेतरी संधी होती, 2 षटकार मारले असते तर अर्धशतक स्वतःचं पूर्ण केलं असतं, पण अजूनही चान्स आहे. खरं तर अदनेश चायवाला मैदानाच्या आतमध्ये चाय घेऊन आलेत का कॉफी घेऊन आलेत हे मात्र बघायचं आहे. या मीने अगोदर सांगितलं चाय आणले का कॉफी आणले. आता चाय पण नाही आहे, कॉफी पण नाही, ही एनर्जी ड्रिंक आहे. आज वर्सोवा कोलीवाड्याचा प्रत्येक फलंदाज स्वतःचं अकाउंट आहे ना षटकाराने ओपन करतोय. म्हणजे 600च्या स्ट्राईक रेटनी आपण जर विचार केला तर अदनेश चायवाला काय फटका सजवलाय, हुक केलाय जिथं मात्र धावा. अरे बाबा, स्लोवन पद्धतीचा चेंडू होता. खरं तर पुन्हा एकदा जालं विणलं गेलं होतं. प्रॉपर मिसटाईम झालंय. आता स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या दिशेने मात्र चेंडूला अडवलंय, जिथं मात्र 2 धावा पूर्ण केल्या. धावसंख्या मात्र पोचते आहे 30. म्हणजे आपण जर विचार केला तर 76 धावा. आणि हे काय घडलं खरं तर आतिशका पाटील 3ऱ्या धावाच्या चक्करमध्ये अदनेश चायवाला बॅक टू डग आउट. डीजे मास्टर चा खेळाडू आपण जर विचार केला तर काय कमालीची गोलंदाजी या पट्ट्याने केली होती. शेवटचा चेंडू आपण जर विचार केला तर
या इनिंगचा शेवटचा बॉल आहे. स्ट्राईक एंडवरती आतिशका पाटील. पुन्हा एकदा लो फुलटॉस चेंडू त्याच्यावरती प्रॉपर कनेक्शन. वर्सोवा कोलीवाडा या स्पर्धेमध्ये तुम्ही विक्रम केलाय. 83 धावाचा मात्र ही मोठी धावसंख्या उभारण्याचा विक्रम मात्र आज तुम्ही केलाय, ते पण 4 षटकामध्ये. क्या बात आहे. चला आता स्पीडअप करा. चला स्पीडअप करा. वर्सोवा कोलीवाडा तुम्हाला नम्र विनंती करतोय, लवकर मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. प्रथमेश काळे तुमचं सुद्धा हार्दिक स्वागत असणार आहे. अपकमिंग चेंबूरचा एक असा खेळाडू, दर्जेदार ऑलराऊंडर खेळाडू, जिथं मात्र आपण जर विचार केला तर मंदार वेंगुर्लेकर यांनी जमा केलेले, यांनी गोला केलेले सर्व धुरंधर आहेत. आणि आज ते फायनलमध्ये पुन्हा एकदा आपण परवा 13व्या पर्वाची आठवण इथं पुन्हा होणार आहे का? तोच विशाल मोरे. कालच्या दिवशी मात्र 2 मॅन ऑफ द मॅच घेतलाय आणि तिथं मात्र आपण जर विचार केला तर मॅन ऑफ द सिरीज त्यांनी सुद्धा घेतला होता आणि खार संघाला मात्र त्यांनी नमवलं होतं. आणि 2000 आपण जर विचार केला तर 13 पर्वाचे हे चॅम्पियन संघ आहेत आणि आज दुसऱ्यांदा चॅम्पियन होतील का हा प्रश्न पडलाय. चला डीजे मास्टर एक संगीत होऊन जाऊन दे. मनाली 11 कडे चांगले फलंदाज आहेत. नक्कीच ते सुद्धा मात्र प्रयत्न करणार आहेत, कारण पहिल्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच घेणारा हा बॅटर विकी. खरं तर विकीनी पहिल्या मॅचमध्ये कमालीची बॅटिंग केली. त्यांच्या अंगामध्ये आपण जी टी शर्ट पाहतायत ना, ते कुठं दुकानामध्ये जाऊन त्यांनी विकत घेतलेली नाही आहे, तर मागील मॅचमध्ये त्यांनी दमदार कामगिरी केलेली आहे ना. तर या जय माता दी चषक 2026 मध्ये जो मॅन ऑफ द मॅच घेतोय ना, त्याला आपण सर्वप्रथम ब्लॅक अँड व्हाईट कंपनीची टी शर्ट देतोय, किरण दादाच्या माध्यमातून पुरस्कृत केलेले गॉगल देतोय. त्यानंतर रॉयल ग्रुप यांनी प्रत्येक मॅचसाठी जो मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी दिली ती त्यांनी घेतलेली आहे. पाहायचं आहे पहिल्याच षटकामध्ये कशा प्रकारे मात्र खेळ आपल्याला पाहायला भेटणार आहे, ह्याच्यावरती बारीक नजरा प्रत्येक मायबाप प्रेक्षक मात्र या मॅचला जरूर मात्र बघणार आहेत. समाधान, आज समाधानने पण चांगली फलंदाजी केली आहे, समाधानकारक फलंदाजी आहे. आणि दादानी मात्र हा 7-12 उतारा बदली केलाय. समाधान जेव्हाही क्षेत्ररक्षण करतात ना, तेव्हा आमच्या कॉम्बॉक्सच्या समोरच असतात. अर्थातच वाईडिश लॉंग ऑन, पण या टायमाला त्यांनी ठरवलं की आम्ही वाईडिश लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षण करणार आहोत. मॅच ऑन करा. तर गोलंदाजी ट्रॅकवरती सुजल, तर सुजल लडगे. खरं तर मैदानाच्या आतमध्ये प्रथम षटक हाताळण्यासाठी त्यांचा वापर मात्र केला जातोय. चेंडू त्याच्या हातात पाचारण केलं गेलंय. सूरज आता बघायचं त्यांच्या समोर आपण जर विचार केला तर विकी आणि श्री हे 2 सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये मात्र दाखल झालेले आहेत. स्ट्राईक एंडवरती आपण जर विकीला पाहतोय,
चला जाऊया मॅचच्या दिशेने. कॉम्बॉक्स कडनं पुन्हा एकदा दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा. जिथं मात्र 83 धावांचं हा टार्गेट आहे आणि ते टार्गेट अचीव करण्यासाठी विकी आणि श्री मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. गोलंदाजी ट्रॅकवरती आपण जर विचार केला तर सुजल पहिल्या चेंडूमध्ये काय फटका सजवलाय. खरं तर आतिशका पाटील मात्र त्या चेंडूखाली आले. काऊ कॉर्नरच्या दिशेने श्री गणेशा झालाय. विकीने मात्र स्वतःचा अकाउंट आणि संघाचा अकाउंट मात्र ओपन केलेला आहे. तर बघायचं आहे पुन्हा एकदा एटीएम माऊल गावाची एटीएम चव्हाण एटीएम मात्र दाखल झालेली आहे. या इथं मात्र कुठलाही पिनकोड लागत नाहीये. फक्त त्यांना सांगा. बोला. इथं मात्र खोलवर पद्धतीचा चेंडू लॉफ केलाय. मल्हार बॉईज कडनं चला या टायमाला मल्हार बॉईज रकमेमध्ये वाढ झालेली आहे. 3 हॅट्रिक विकेट, 3 हॅट्रिक चौकार, 3 हॅट्रिक षटकार. चौकार नाही 3 हॅट्रिक षटकार आणि 3 हॅट्रिक विकेट. काय फटका सजवला. स्टँड अँड डिलेव्हर एक क्रॅकिंग. काय फटका सजवलाय. नाव आहे श्री. ते सांगतायत की आम्ही ऑन आहोत. हा टार्गेट अचीव करण्याची हिंमत आमच्या जवळ सुद्धा आहे. पदललित दाखवलं पण कमालीचा चेंडू मात्र पेश केलाय. नाव आहे सुजल. काय चेंडू पेश केलाय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक मात्र सुरू आहे आणि मोठं डोंगर त्यांच्या समोर आहे. पण ते सांगतात डोंगर चढायला तुम्हाला मेहनत करावी लागणार आहे. कमालीची बॅटिंग आतिशका पाटील समाधान ज्यांनी मात्र काय फलंदाजी केली. एक सन्मानजनक स्कोर मात्र ठेवला त्यांच्या गोलंदाजासमोर. खूप मोठं टार्गेट आहे. या टायमाला प्रॉपर कनेक्शन नाही आहे. बघा फलंदाज श्री स्वतःवरती नाराज आहे. मिस टाइम झालेला आहे. पुन्हा एकदा आतिशका पाटील गोलंदाजीची प्रॅक्टिस करतात. त्यांना माहिती आहे पुढचं षटक माझं आहे. म्हणजे सराव पण मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आतिशका पाटीलचं. इथं मात्र हिंमत हारायची नाही आहे. इथं मात्र रडायचं नाही. इथं लढायचं आहे. ही मुंबई आहे. ही मुंबई आपली आहे. इथं आवाजही आपला आणि खेळही आपला. कमालीची मॅच. प्ले अँड मिस. सुजल मात्र कॉट बिहाइंडची अपील करतायत पण स्पष्टपणे मात्र नकार दिलाय. पंचांनी पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. लाजवाब गोलंदाजी सुजलच्या माध्यमातून बिन गडीबाद 6 धावा आपण जर विचार केला तर मनाली 11 मालवणी कोळीवाडाच्या माध्यमातून पाहायला भेटतोय. पण जर माझे मायबाप प्रेक्षक आपण जर विचार केला तर ग्राउंडच्या चारी बाजूला आपण नजरा गेल्या ना तिथं फक्त माझे मायबाप प्रेक्षक आणि माझे मायबाप प्रेक्षकच आपल्याला दिसत आहेत. कारण ही सन्मानाची ट्रॉफी आहे. ही अभिमानाची ट्रॉफी आहे. ही जय माता दी चषक 2026 आहे. जिथं मात्र जय माता दी ग्रुप आपण जर विचार केला तर वैष्णोदेवीच्या दर्शनाला दरवर्षी मात्र जातात आणि तिथं मात्र तिचा आशीर्वाद घेऊन जेव्हा माऊल गावामध्ये येतात ना तेव्हा 2 कार्य त्यांच्या माध्यमातून होतात. एक तर माता राणीचा भंडारा आणि तो नंतर क्रिकेटची स्पर्धा. मारुती 11 3 6 आणि 3 चौकार आणि 3 विकेट. तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. आणि तसंच मात्र रोनक तांडेल 11चे कॅप्टन सुद्धा व्यासपीठावरती यायचं आहे. हो इथं ना शेंडा ना दांडा. इथं पाहूया आपण या गोलंदाजाचा बुंदा. नाव आहे रजनेश. क्या बात है.
क्या बात है, मनाली 11 घाबरायचं नाही आहे म्हणून म्हटलं जातं ना, कश्ती डूबकर निकल सकती है, क्षमा बूझकर भी जल सकती है, मायूस ना होना, इरादे ना बदलना, किस्मत किसी भी पल बदल सकती है. ही ताकद मात्र ठेवायची आहे. हो, घुटना जमिनीला टेकलाय आणि सांगितलंय घुटना टेक छक्का देख. नाव आहे विकी. षटकार मात्र मारावे लागणार आहे. मॅच अगर जिंकायचं असेल तर मनाली 11 मालवणी कोलीवाडा. हिम्मत कधी हारायचं नाही आहे, हिम्मतची किंमत करायची असते. क्रिकेटच्या पटल्यावरती काही आपल्याला पाहायला भेटते, काही चमत्कार घडतात. होत्याचं नव्हतं, नव्हत्याचं होतं आपल्याला बघायला भेटतं. तर ही मॅच कोण जिंकणार आहे आपण सांगू शकत नाही आहे. अजून एक प्रॉपर कनेक्शन नाही आहे, मिसकूट झालाय. खेळाडू येतात, पकडला जातोय, झेल संपतोय, विकीचा खेळ. या स्पर्धेला प्रमुख पाहुणे म्हणून आम्हाला लाभलेले आहेत, त्यांचं सुद्धा नावं घेणं गरजेचं आहे. नो डाऊट या माऊल गावाचे भाग्य विधाता बृहन्मुंबई महानगरपालिकेचे माजी नगरसेवक श्री राजेंद्र माऊलकर साहेब यांचं सुद्धा मात्र विशेष आशीर्वाद. तदनंतर त्यांच्या सौभाग्यवती माजी नगरसेविका सौ सीमाताई राजेंद्र माऊलकर मॅडम यांचं सुद्धा आम्ही हार्दिक स्वागत करतोय. इथं मात्र फटका फसलाय. पुन्हा एकदा गोलंदाज स्वतः चेंडू खाली येत आहेत, पकडला जातोय झेल पुन्हा एकदा. सभा प्रमुख चेंबूर श्री संजय राठोड साहेब यांचं सुद्धा मात्र विशेष आभार. तदनंतर आमदार दमदार चेंबूर श्री तुकाराम काते साहेबांचं सुद्धा मात्र विशेष आभार. नगरसेविका नवी मुंबई श्री निशांत करसन भगत साहेब तुमचं सुद्धा हार्दिक स्वागत. तदनंतर माफ करा, नगरसेविका वॉर्ड क्रमांक 155च्या सो स्नेहल विष्णू शिवकर मॅडम तुमचं सुद्धा मात्र हार्दिक स्वागत. तदनंतर पार्क पाटीलचे ओनर श्री गजानंद पाटील साहेब तुमचं सुद्धा मात्र विशेष आभार. तदनंतर अरविंद सीताराम कोळी यांनी मात्र 5,000 रुपयेचं धनादेश मॅन ऑफ द सिरीजसाठी दिलेलं आहे, त्यांचं सुद्धा मात्र विशेष आभार. तदनंतर इथं मात्र लोअर पद्धतीचा फुलटो चेंडू पाहायला भेटला. हॅट्रिक विकेट होईल का? हे काय घडलं करत, या स्पर्धेची हॅट्रिक झाली असती पण चेंडू हातातनं गलफटला आणि कुठंतरी चेंडू धरतीला दान. गोलंदाज नाराज असणार आहेत. चला जाऊया पुन्हा एकदा जय माताजी चषक 2026 मध्ये ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलेलं आहे. सर्वप्रथम आपण जर विचार केला तर जी कमिटीची टी शर्ट आज आपण पाहतायत, जिथं मात्र वेद यांना आपण भावपूर्ण श्रद्धांजली देतोय. कायरा पंकज पाटील यांच्या माध्यमातून हे टी शर्ट मात्र त्यांनी पुरस्कृत केलेले आहेत. थँक्यू सो मच. चेतन वसंत कोळी प्रथम पारितोषिक आणि एक आकर्षक चषक. हेमंत मुकादम द्वितीय पारितोषिक आणि आकर्षक चषक. भरत पांडुरंग कोली सर मालिकावीरसाठी चषक. रॉयल ग्रुप प्रत्येक मॅन ऑफ द मॅचसाठी सुंदर अशी ट्रॉफी. अनंत जगन्नाथ कोळी बेस्ट बॉलर बेस्ट फिल्डरसाठी मात्र विशेष पारितोषिक. धन्यवाद. RBP इंजिनिअरिंग कंपनी प्रशांत रघुनाथ कोळी ज्यांनी मालिकावीरसाठी विशेष पुरस्कार आम्हाला दिलेले आहेत. कमलाकर हडसूल नाना ज्यांनी या स्पर्धेसाठी बॉल आम्हाला पुरस्कृत केलेले आहेत. त्यानंतर अशोक मडवी त्यांनी सुद्धा आम्हाला बॉल या स्पर्धेला पुरस्कृत मात्र केलेले आहेत. राजेंद्र काटकर अजय कोळी BPCL कॉन्ट्रॅक्टर अनुपम राठोड साहेब तुमचं सुद्धा मात्र विशेष आभार. सुहास यादव कोळी नितेश मोहन कोळी पाण्याची व्यवस्था. गोवर्धन वॉटर सप्लाय त्यांनी सुद्धा मात्र पाण्याची व्यवस्था 2 दिवसासाठी त्यांनी केलेली आहे. थँक्यू सो मच. मंगलम ज्वेलर्स आराध्य किरण कोळी ज्यांनी मात्र प्रत्येक मॅन ऑफ द मॅचसाठी गॉगल त्यांनी पुरस्कृत केलेली आहे. तदनंतर प्रशांतजी पाटील ब्लॅक अँड व्हाईट कंपनीचे ओनर ज्यांनी प्रत्येक मॅचसाठी त्यांच्याच कंपनीची टी शर्ट त्यांनी आम्हाला पुरस्कृत केलेली आहे. तदनंतर
जय माता दी ग्रुपचं नाव घेणं सुद्धा मात्र गरजेचं आहे, ज्यांनी मात्र अफाट मेहनत दरवर्षी मात्र घेत आहेत. स्वप्नील ओ इथं हवाई हल्ला, काय फटका सजवलाय मिड विकेटच्या डोक्यावरनं फलंदाजाच्या माध्यमातून आलाय दर्जेदार षटकार. धावसंख्या झालेली आहे 20 धावा, अजूनही 11 चेंडू 63 धावांची गरज आहे. चला जाऊया जय माता दी ग्रुप, ज्यांनी मात्र अफाट मेहनत घेतलेली आहे त्यांचं नाव सुद्धा घेणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा खोलवर पद्धतीचा चेंडू, काय फटका सजवलाय, क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. ओ समाधानकारक मात्र आज कार्य करतोय. चला आपण सदस्यांची नावं पुकारूया. गणेशजी कोळी, प्रशांतजी कोळी, प्रदीपजी कोळी, विनोदजी कोळी, किरणजी माहुलकर, निखिल माहुलकर, जय माहुलकर, शशिकांत कोळी, विजय कोळी, महेश माहुलकर, हरेश कोळी, दिनेश कोळी. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकरचा चेंडू होता, चेंडूला उडवले खेळाडू येत आहेत आणि या टायमाला काय झेल पकडलाय, स्वतःचा बॅलन्स बिघडलाय. महेशजी माहुलकर, हरेश कोळी, दिनेश कोळी, मधुकर कोळी, हेमंत कोळी सर, हेमंत हरिराम कोळी, यशवंत कोळी, मनोज कोळी, वंश कोळी, आनंद माहुलकर उर्फ बंधू आणि जगदीश कोळी, या सर्व सदस्यांचं मात्र आम्ही कौतुक करतोय की सालाबाप्रमाणे या वर्षी सुद्धा मात्र एक लाजवाब क्रिकेटचा कुंभमेळा आपल्याला पाहायला भेटतोय. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकरचा चेंडू होता, ज्याप्रमाणे सलमान खानच्या बेबीला जसा बेस पसंत आहे मात्र या स्वतःचा पेस पसंत आहे. नाव आहे स्वप्नील, मात्र स्वप्न त्यांनी सजवलंय आणि काय दर्जेदार गोलंदाजीचा प्रत्यक्ष मात्र दाखवत आहेत. इथं मात्र शांत वातावरण करून टाकलंय आज वर्सोवा कोलीवाडा या संघाने. उचली घेणारा चेंडू आहे, पंच मात्र लगेच दोन्ही हात समांतर करतायत. तर एका चेंडूमध्ये दोन रूप आपल्याला पाहायला भेटतात. एक पंच सांगतायत की वॉर्निंग आहे, दुसरे पंच सांगतायत की हा वाईट बॉल आहे. तर दीपक मात्र नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. तर ही वन साइड मॅच अजूनही आपण पाहतोय, जिथं मात्र कुठलाही बॅटर मोठा फटका खेळत नाही आहे. पुन्हा एकदा आपटलेला चेंडू आहे, काय फटका सजवलाय दीपकने आणि थेट धाडलाय खरं तर कव्हरच्या दिशेने. रोनक तांडवचे कॅप्टन अर्थातच मंगेशजी वैती सर व्यासपीठावरती लगेच यायचं आहे. जशी मॅच संपेले ना आपण नाणेफेकी आपण करून घ्यायचं आहे. जिथं मात्र तुमच्या समोर कुठला संघ येणार आहे ते सर्वांनाच माहिती आहे. पुन्हा एकदा खोलवर पद्धतीचा चेंडू होता, चांगला फटका मात्र सजवलाय. जिथं मात्र समाधानचा 7-12 उतारा आज आपल्याला वाईटिश लॉंगऑफच्या दिशेने दिसतोय आणि कुठली चुकी नाही आहे. बघा जिथं तो फिल्डिंग करतो ना तिथं लाजवाब क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून पाहायला भेटतोय. 3 षटकाचा खेळ समाप्त झालाय. 3 षटका अखेरीस कुठेतरी मात्र आज मनाली 11 मालवणी कोलीवाडा कुठेतरी शांत झालाय, कारण त्यांना माहिती आहे 6 चेंडूमध्ये 57 धावा होणार नाही आहे. एक औपचारिकता असणार आहे. तर मी विनंती करतोय लवकर ही मॅच मात्र संपवायची आहे. मोलाचा वाटा उचललाय, त्यांचं सुद्धा नावं घेणं डिपार त्यांची सुद्धा नावं घेणं गरजेचं आहे. चला चेंडूची पूर्तता करायची आहे. तर पंचांच्या भूमिकेमध्ये आपण सातत्याने हेमंतजी कोळी सर, गणेशजी बाविस्कर सर, दीपक बोराडे सर, नीरज राणावत सर
यांनी मात्र चांगलं पंचगिरी त्यांच्या माध्यमातून एनआर पॅनलचे हे सर्व पंच चांगली कामगिरी केली. त्यानंतर गुणलेखक एक डेंटिस्ट आहेत, पेशेंट डॉक्टर आहेत, जय माऊलकर त्यांचे बंधू निखिल माऊलकर इंजिनियर आहेत. हा इतर शेंडाना तांडा इथं मात्र या गोलंदाजाचा बुंदा असं आपण म्हणूया. वर्षित मागील मॅचमध्ये प्लेअर ऑफ द मॅच. त्यानंतर समालोचकाच्या भूमिकेमध्ये काल आपण जयजी भोसले सरांना मात्र पाहिलं. आज खरं तर एक मोठा आवाज आणि भारतामध्ये सुप्रसिद्ध समालोचक म्हणून त्यांची ख्याती आदरणीय आमचे गुरुवर्य चंद्रकांत सेठे सरांचा आवाज तुम्ही आज ऐकतायत. त्यानंतर लाईव्ह आपण जर विचार केला तर ग्लोबल टेनिस क्रिकेट अर्थातच GTC लाईव्ह जल्पेशजी भोईर यांची मात्र संकल्पना. श्रेयस शिंदे, आशिषजी भोईर, श्रेयस शिंदे, विशाल पवार, सुनील पवार. त्यानंतर ज्यांनी मात्र हाहाकार मचवलाय 2 दिवसामध्ये मंत्रमुक्त संगीत ऐकवण्याचं काम DK साऊंड. त्यानंतर RK नेट यांचं सुद्धा मात्र विशेष आभार या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि मी आपलं हार्दिक स्वागत करतोय व्हॉइस ऑफ ट्रॉम्बे किरण भोईर आपलं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत करतोय. जाऊया मॅचच्या दिशेने जिथं काही नाहीये, फक्त एक औपचारिकता आहे. 3 चेंडू हाताळायचे आहेत आणि वर्सोवा कोलीवाडा लगेच जसा सामना संपेल ना त्यांचे कॅप्टन आतिशका पाटील व्यासपीठावरती यायचं. पुन्हा एकदा शॉट ऑन पूल आणि काय फटका सजवलाय. थेट चेंडू चाललाय सीमारेषा पलीकडे जिथं पंच आम्हाला सांगतायत की हा षटकार. जिंकल्यावर ठेवा ना अजून मॅच कोणच्याकडनं तर काय चेंडू पेश केला. तर इथं मात्र एक अनाउन्समेंट झालेली आहे. आदिनाथ गणेश कोळी सॉरी माफ करा आदिनाथ प्रभाकर कोळी सर ज्यांनी मात्र मॅच सुरू होण्यापूर्वीच मात्र एक 5,000 रुपयाचं प्राईज लावले. तेच म्हणजे खास करणं आपण जर विचार केला तर रोनक तांडेल 11 अर्थातच माऊल कोलीवाडासाठी असणार आहे. चला जाऊया. इथं मात्र विजयी संपादन केलंय